महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महायुतीत सहभागी होणार का, या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. अनेक माध्यमांनी सूत्रांच्या हवालाने अशा बातम्या दिल्या आहेत. मात्र दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी या सर्व चर्चांचं स्पष्टपणे खंडन केलं आहे. पण या सगळ्या चर्चांदरम्यान विधान भवनात घडलेल्या एका भेटीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. नमस्कार, मी शनाया. तर नेमकं घडलं काय? सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या बैठकीला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रकृती सुधारल्यानंतर या बैठकीसाठी विधान भवनात दाखल झाले. सीमावादाच्या प्रश्नावर झालेल्या चर्चेनंतर सर्वपक्षीय बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत झालं. पण खरी राजकीय चर्चा सुरू झाली ती बैठक संपल्यानंतर. बैठक संपल्यानंतर शरद पवार थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. एवढंच नाही तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आमदार आणि खासदारांची देखील बैठक त्याच दालनात पार पडली. या बैठकीला जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील, अभिजित पाटील यांच्यासह अनेक आमदार देखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलं. कारण याच काळात शरद पवारांचा पक्ष महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा आधीपासून सुरू आहेत. त्यामुळे शिंदेच्या दालनात झालेल्या या बैठकीकडे अनेकांनी संशयाने पाहायला सुरुवात केली. दरम्यान आणखी एक महत्वाची माहिती समोर आली. शरद पवार आपल्या दालनात आल्याचं समजताच एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीतून काही वेळ बाहेर आले. त्यांनी शरद पवार यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. काही वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा कॅबिनेट बैठकीला ते परतले. या घटनेनंतर राजकीय चर्चांना आणखीनच वेग आला. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत संजय राऊत यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की ज्या गद्दाराने आमचं सरकार पाडलं त्याच्याच छताखाली जाऊन पक्षाची बैठक घेणं योग्य नाही. त्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते. आम्ही त्यांच्या जागी असतो तर अजित पवारांच्या देखील दालनात बैठक घेतली नसती. शरद पवार यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. पण एकनाथ शिंदेच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेणं ही कृती शिवसैनिकांना अत्यंत दुखावणारी आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं. आणि या विधानानंतर राजकीय वातावरण आणखीनच तापलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण त्यांनी दिलं. शशिकांत शिंदे म्हणाले की महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाची बैठक संपल्यानंतर सर्वांनी एकत्र बसून चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं दालन वापरलं. यात कोणताही राजकीय संदेश अजिबात नाही. शरद पवारांना तिथूनच बाहेर पडायचं होतं. त्यामुळे जवळ असलेल्या दालनात आमदार आणि खासदारांशी त्यांनी चर्चा केली. अधिवेशन सुरू असताना अशा प्रकारच्या बैठका होत असतात. त्यामुळे या घटनेचा वेगळा राजकीय अर्थ काढणं योग्य ठरणार नाही. मात्र या स्पष्टीकरणानंतर देखील चर्चा अजिबात थांबायचं नाव घेत नव्हत्या. कारण सध्या राज्यात बदलत्या राजकीय समीकरणांच्या चर्चा या आधीपासूनच सुरू आहेत. त्यामुळे या भेटीकडे अनेक जण वेगळ्या नजरेने पाहतायत. यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असं म्हटलंय की शरद पवार साहेब राज्याचे ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत. ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी गेलो. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती आहे आणि आम्ही ती जपतो. यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता जोरदार टीकास्त्र केलं. शिंदे म्हणाले, यामुळे ज्यांच्या पोटात दुखत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल त्यांच्यासाठी मुंबई आणि ठाण्यात अनेक आपला दवाखाना सुरू करण्यात आलाय. त्यांनी तिथे जाऊन उपचार करून घ्यावेत. तसेच हा एक प्रकारचा कद्दूपणा आहे. अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असं देखील ते म्हणाले. आता या संपूर्ण घडामोडींकडे पाहिलं तर दोन शक्यता समोर येतात. त्यात पहिली शक्यता म्हणजे ही केवळ राजकीय शिष्टाचाराची भेट होती. सीमा वादासारख्या महत्वाच्या विषयावर सर्वपक्षीय बैठक झाली होती. अशा वेळी विविध पक्षांचे नेते एकमेकांच्या दालनात जाणं, चर्चा करणं ही संसदीय परंपरेचा भाग मानला जातो. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाच्या महायुती प्रवेशाच्या चर्चा या आधीपासूनच सुरू असल्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. मात्र आतापर्यंत शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाने महायुतीत जाण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. उलट पक्षाच्या नेत्यांनी या सर्व चर्चांचं स्पष्टपणे खंडन केलंय. त्यामुळे सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे या भेटीस ठोस राजकीय अर्थ देणं अजिबात योग्य ठरणार नाही.
मग एवढं मात्र नक्की आहे की या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना नवसंजीवनी मात्र मिळाली आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये या चर्चेमागे खरंच काही राजकीय समीकरण होतं की हा फक्त योगायोग होता हे स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट केवळ शिष्टाचार होती की त्यामागे एक मोठं राजकीय समीकरण दडलं होतं? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.